नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं आपल्या एका धमाकेदार व्हिडिओ मध्ये. अभी ये कुछ नया लाए हैं हमारे बाबा रणछोड़दास. तर मी आणि माझी बायको आज निघालो फिरायला. ते बायकोन लय दिवस झाला हट्ट केला होता की कुठेतरी फिरायला घेऊन चला म्हणून. तर आम्ही फिरायला निघालोय. ते जवळच आहे, 7 किलोमीटर, जास्त लांब नाही जात. कारण की बजेट आता सध्या आपलं लय खराब आहे. यही नहीं, अभी और सुनिए. त्याच्यामुळे जवळच चाललोय. धारेश्वर म्हणजे पाटण तालुक्यातलं सगळ्यात फेमस असा वॉटरफॉल आहे धारेश्वर मंदिर म्हणून. तर तिथं आम्ही चाललेलो आहे फिरायला. तर चला तुम्हाला दाखवतो मी धारेश्वर मंदिर किती सुंदर आहे आणि कसं बघण्यासाठी कसं आहे आणि कुठून कसं जायचं ते. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला पोचायचं पाटण मध्ये. तर चला पाटण मध्ये जाऊया. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन गार्डन. तो तर पाटणमध्ये आपण आलो ना, तर पाटणमध्ये नवीन स्टँड बनवायचं चालू आहे. तिथून 100 मीटर पुढे यायचं आणि राईट साईडला जायचं. राईट साईडला गेल्यावरती एकदम सरळ तो एकच रोड आहे. तिथून सरळ पुढे जायचं हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. आणि पुढे गेल्यावरती आपल्याला एक लेफ्ट मारायचे. तर तिथे लेफ्टच्या ठिकाणी गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो. पण पाटणमधनं बस स्टँड पासून 100 मीटर पुढे यायचं आणि तिथून राईट मारायचे आपल्याला. आता आम्ही आलेलो आहे पाटण राईट मारून पुढे आलेलो आहे. आता पुढे येऊन आता एक मला वाटतं 500 मीटर तर पुढे आलोय. आणि आता आम्ही निघालो. पाऊस जरा थांबलेला आहे. पाऊस चालू होता म्हणून मग व्हिडिओ बनवलेला नाही. आणि पाटणमध्ये जरा थोडीशी शॉपिंग केली 100 रुपयाची. घाटावरती जी लोक शेळ्या पाळतात ना, त्या शेळ्यांना पावसाळ्यामध्ये फिरवायला आणल्यावरती ना असं कव्हर घातलं. कव्हर बघ. हा, फिरायला येण्याचं मुख्य मेन कारण काय माहिती आहे का? विषय कसा आहे माहिती आहे का? म्हणजे बायकोनं वाटतं केलेलं रुसून बसलेली 4 दिवस झालं म्हणून आज सुट्टी घेतली मी कामावर आणि आज फिरायला आलो. म्हणजे आज फिरायला यायचं म्हणजे आजचा दिवस फिक्स करण्याचं कारण काय माहिती आहे का? आज आमच्या दोघांच्या लग्नाला ना 2 महिने कंप्लीट झाले. 28 तारीख, आज 28 तारीख आहे. 2 महिने आज कंप्लीट झाले. 2 महिने. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. उसत फुगत रडत फिडत आज 2 महिने मी हिच्या सोबत काढलेले आहेत. हिच्या सोबत मेरा तो इतना लाइफ खराब हो गया है, इतना लाइफ खराब हो गया है मेरा. कसे काढले ती माझं मला माहिती आहे. आता आयुष्य काढायचंय. हा, इथं पुढं मला अख्खं पूर्ण आयुष्य हिच्यासोबत काढायचंय. 2 महिन्यातच मी डिप्रेशन मध्ये गेलोय. आयुष्यात काय होणार आहे काय माहित माझं. ठीक आहे, आज 2 महिने कंप्लीट झालेत म्हणून आज फिरायला आलेलो आहे. आज काय विषय नाही, जवळच आलेलो आहे त्याच्यामुळं जास्त एवढं काय लोड घ्यायचं कारण नाही. चला. गाईस, तुम्हाला बघून वाटतं का माणूस खरं डिप्रेशन मध्ये गेला? काय डिप्रेशन मध्ये नसतं. खोटं बोलतंय, खोटं बोलतंय. डिप्रेशन मध्ये असतो. कसं असते, घरच्या बाईला काय माहित असते की तिच्या नवऱ्याच्या डोक्यात किती टेन्शन असते. कसं असतंय, एका मुलाची लाईफ ना असते. त्याला घरचं बघायचं असतं, फायनान्शियल कंडिशन बघायची असते, बायकोच्या नजरे उचलायचं असतं. तिकडनं तो अडकलेला असतो. देवा देवा, मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. मेन गोष्ट म्हणजे ना, लग्न झाल्यावर तर कुठं लय अडकतो. मला सांगतो, लग्न झाल्यावर कुठं लय अडकतो. लग्नाच्या आधी काय एन्जॉय करायचं लग्न करून का सगळं लाईफ जगून घ्या. आता त्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की लग्नाच्या आधी लाईफ जगून घ्या. शेवटी मी तर लवकर लग्न केलं. पण आता मला असा बच्चा होतो की कसं लवकर लग्न केलं. तिच्यासोबत अजून एक 5-6 महिने म्हणजे 1 वर्षभर तरी राहिला असतो ना बिना लग्नाचं रिलेशनशिप मध्ये तरी चालला असतो. पण जाऊ दे, जे होतं ते सगळं चांगल्यासाठीच होतं. झालं आमचं लग्न. तर भेटतो आता मंदिरापाशी गेल्यावर. तर फायनली आपण आलेलो इथं आणि मग एवढा पाऊस आहे. पाऊस असल्यामुळं व्हिडिओ बनवला नव्हता. पण आपण आलेलो इथे तिकडे पार्किंग आहे आणि माझ्या बॅक साईडला म्हणजे माझ्या समोर मंदिर आहे. तर मंदिर दाखवतो तुम्हाला.
तर पहिल्यांदा आता आपण मंदिरात तर आपल्याला प्रवेश नाही, एंट्री नाहीये, कारण की भिजल्यावरती मंदिरात जायला सक्त मनाई आहे. मंदिरात आपण जायचं नाही. की काय खायला लागल्या जेवली नाही का? काय करतो तू? होय. इकडे बघ, इकडे काय करतो? धागा 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 त्याचा. तर मंदिरात एंट्री नाही आहे आपल्याला. आणि काही म्हणजे इथलं नियम सुद्धा आहेत, ते नियम पण दाखवतो तुम्हाला. तर भिजून वगैरे पूर्ण झालेलं आहे, फोटो वगैरे काढून झालेलं आहे. आता मस्त भजी खातो, चहा आणि भजी. लय गार लागत आहे, असं पूर्ण अंग असं थरथर थरथर कापायला लागलेलं आहे माझं तर. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है रे। तर इतकं झालेलं आहे सगळं आमचं, नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आणि आता आम्ही पुढच्या स्पॉटला निघालेलो आहे. पुढचा स्पॉट माहित नाही कुठं असेल, पण इथून पुढे निघालेलो आहे. तर बघूया. हा. हा. मार साले का खोपड़ी तोड़ साले का। तर आता आपण इथं थांबलेलो आहे, मस्त असा व्ह्यू आहे इथं. तर जरा थोडेसे फोटो वगैरे काढतो आणि मग इथनं पुढे जातो, कारण की कसं लवकर लवकर घरी जायला ते जरा बरोबर दिसत नाही. बात तो सही है. आत्ता लगेच आलो आणि आत्ता लगेच घरी निघालो. तर थोडेसे फोटो वगैरे काढून मगच घरी जातो. तर अशा पद्धतीने आम्ही बघा बाजार वगैरे केलेला आहे इथं पाटणमधून. पाऊस होता त्यामुळे काही व्हिडिओ बनवला नाही. आता पाऊस थांबला एकदम खटमध्ये, आता व्हिडिओ बनवतोय. तर अशा पद्धतीने आपलं फिरून वगैरे झालेलं आहे, बाजार पण करून झालेला आहे. आता निघालो घरी. घरी जातो, मस्तपैकी जाऊन झोपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब पण करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, हा. सबस्क्राईब पण करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.